नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. तर स्वयंपाक वगैरे झाला बघा, जेवण पण दिलं. अशा दिव्याला खिचडी केली साधी आणि नवऱ्याला अंडे उकडून ठेवले. तर उद्या रविवार आहे म्हणून चपात्या वगैरे काय बनवली नाही, का की उद्या त्यांना काही कामाला जायचं नाही, का नाही घरीच आहे आणि जयंती पण आहे म्हणून. तर स्वयंपाक वगैरे झाला, माझं सगळं काम झालं. तर उद्या जयंती आहे, तर आता रील मस्तपैकी बनणार आहे. आबाळा व्हिडिओ करतो तू पण बघा, करशील ना? चल. तर असे दिव्या मी दिव्या नाही मीच ना, आपण दोघच ना बाळा. तर मी आणि आशिष रील करणार आहे. तर तुम्ही नक्कीच सगळे रील तुम्ही बघा, कसे वाटले काय नाही. माझं लेक माझ्यापेक्षा हेट झाली आशु तुझी. खरं बस खायामध्ये खरं नाही नाही नाही, मीच उंच आहे. मीच उंच आहे. अरे बापरे. तर चला तयारी करते, रील बनवते आता मस्तपैकी. हे बघा, ही साडी घालणार आहे. हे जी बॉर्डर बघा किती मस्त आहे. पांढरी साडी आहे. ह्याची बॉर्डर खूप आवडते मला. निळी बघा ना, पांढरी आणि निळी बॉर्डर मस्त आहे ना, मला खूप आवडते. आशिष तिकडं बसलाय तयार होऊन. आता पॅन्ट वगैरे घालायचं आहे त्याला. तर ते बोलला मम्मी पाणी भरल्याच्या बाद पॅन्ट वगैरे घालतो म्हणला. तर तू तयार होय, अजून तयार झाला नाही तो. तर ही साडी घालते मी आता. मस्त साडी आहे ना ही. आवडली का तुम्हाला? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, अशी तयार झाली मी. कसं वाटते तुम्हाला हे लुक? नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि हे रील्ससाठी हे असा पडदा लावला आहे. हे बघा, हे असा पडदा लावला आहे. आशिष पाणी भरत आहे. अजून आशिष तयार झाला नाही, फक्त ओचा ड्रेस घातला आहे, पॅन्ट वगैरे घालायचं बाकी आहे. तर कसं वाटते तुम्हाला लुक? नक्कीच सांगा कमेंटमध्ये बरं का. हे बघा, आशिष तयार झालाय मस्तपैकी. कोट घातलाय त्याच्या पप्पाचा. कसं दिसतो आशू? मस्त दिसते ना हो, लय भारी दिसते आशिष. मस्त एकदम निळा निळा कोट, मस्त एकदम मस्त दिसते ना. केस मस्त केलाय आशिषनं. आशिषला केस खूप वाढवायचे म्हणला है ना आशू? बघ ते रुमाल पडलाय बाळा. तर बघा, मी माय लेकरं तयार झाल्या रील करण्यासाठी. जर आमचे रील तुम्हाला जर आवडले असेल तर नक्कीच सपोर्ट करा, है ना आशू? मस्त दिसते ना माझं लेकरू. क्यूट क्यूट केस बघा किती मस्त केलंय लेकरानं माझ्या. नाही, तू सुंदर आहे. त्याला लाज वाटायला लागली कधीपासून नाही का? मस्त दिसायला लागलाय पण मस्त आहे की नाही. रील बनवूया आता आपण. तर रील वगैरे केली आम्ही, मी आणि आशिषनं. जर तुम्हाला म्हणजे रील आवडत असेल माय लेकरांचे तर नक्कीच सपोर्ट करा. आणि हे लुक कसं वाटलं असेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ही साडी पण कशी वाटली आहे ते पण सांगा. तर ही साडी मला गिफ्ट दिलेलं आहे नारायण दादानी रक्षाबंधनला. तर मस्त आहे बघा, निळी बॉर्डर आहे, सफेद साडी आहे. तर मला खूप आवडती ही साडी. खूप सुंदर दिसते अंगावर, एकदम मस्त नाही का. कपडा पण खूप सुंदर आहे. तर तुम्हाला काही गोष्टी शेअर करते मी. जेव्हा मी लहान होते का, तेव्हा आम्ही जयंतीची खूप वाट बघायचे. का की आई दिवाळीला ड्रेस घेऊन द्यायची नाही, जयंतीला ड्रेस घेऊन द्यायची आम्हाला सगळ्याला. जे म्हणलं ते, जसं नांदेडमध्ये बाजारामध्ये जयंतीच्या दिवशी म्हणजे 8 दिवस आधीच बाजार लागायचा खूप मोठा. तिथे चपली, ड्रेस, लिपस्टिक हे ते लय असं भेटायचं. तर आई काय करायची, आम्हाला जयंती आहे म्हणलं ना तर 1 दिवस आधी घेऊन जायचे. आणि नांदेडमध्ये एवढी गर्दी राहायची, पाऊल ठेवायला सुद्धा जागा राहायची नाही. तर आई आम्हाला ड्रेस आणि सँडल वगैरे अशा आम्हाला घेऊन द्यायची. आणि जयंतीच्या दिवशी ना मस्तपैकी आम्हाला बिर्याणी बनवायची. आणि आम्ही जेवल्याच्या बाद 4 वाजता आम्ही जयंती बघायला नांदेडला जायचं. एवढं धमाल करायचं मस्त एकदम.
लय धमाल डान्स वगैरे नाचायचं. आत्तासुद्धा नांदेडमध्ये इतकी मस्त जयंती होती ना, खूप मोठी जयंती होती. माझा स्वतःचा भाऊ छोटावाला अध्यक्ष आहे, तो सगळं हँडल करतो सगळं जयंतीचं नांदेडमध्ये. आणि इतकी साजरी होती ना मस्त एकदम, इतकं घोघो वाटते, इतकं छान खीर खायला भेटते, लय मस्त, लय भारी, मस्त एकदम खूप छान वाटतं ना असं. तर मी विचार केला की दुःख तर संकट तर आहेच आपल्या आयुष्यामध्ये, आपलं एक ब्लॉग टाकावं, सगळ्यांना शुभेच्छा द्यावा आणि रील पण बनवा. तर तुम्हाला सगळ्याला एकदाचं जय भीम, जय शिवराय, जय लहूजी आणि सगळ्याला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तर चांगलीच तुमची पण जयंती जावं हीच प्रार्थना करते. अजून सांगायचं अजून एवढंच आहे की तुम्ही मला इतकं छान सपोर्ट करताना माझ्याकडे शब्द नाही तो की कसं बयान करू. तुमच्यामुळं माझे 10K पूर्ण झाले, माझे सबस्क्राईब. तर मनापासून तुम्हाला धन्यवाद देते, कोटी कोटी धन्यवाद देते माझे ताईसाहेब आणि दादासाहेब. वाईट कमेंट करणारे आहेत पण तुम्ही त्यांना रिप्लाय देता, मला हे पण बघून खूप छान वाटायला लागले की माझ्यासाठी कोणी ना म्हणताना मला असं इथं असं वाटायचं की मीडियावर आपलं तरी कोणी तर राहायला पाहिजे. जर आपल्याला कोणी कमेंट केली ना की तिथं ते रिप्लाय द्यायला पाहिजे, पण तुम्ही न सांगताच त्यांना रिप्लाय देता. मला खरंच खूप छान वाटतं, लई म्हणजे इतकं छान वाटतं ना, मी बयान नाही करू शकत की एवढं छान तुम्ही भेटलात की मला असं वाटायचं की मीडियावर माझा नवरा तरी राहायला पाहिजे, या भाऊ तरी राहायला पाहिजे, की त्यांनी कमेंटला रिप्लाय द्यायला पाहिजे तिथं, नाही का. पण तुम्ही त्यांना कमेंटला रिप्लाय देताना हेच बघून मला खूप छान वाटायला लागले, माहिती आहे का. की मला मी न सांगता जी माझी इच्छा होती ना की माझ्यासाठी असं कोणी करावं की माझ्या जे घाण कमेंट येतात त्यांना रिप्लाय द्यावं, पण तुम्ही इच्छा ती माझी पूर्ण करताय. तर मनापासून तुम्हाला धन्यवाद. खरंच मी जेवढे आभार मानन तेवढे कमीच आहेत, कारण की तुम्ही मला खरंच खूप वाईट वेळेवर मला साथ देत आहे तुम्ही सगळेजणं, खूप म्हणजे खूप. तुम्ही बोलताना सगळेजण की दिवस निघून जाईल, तर ते देवावर विश्वास ठेवून मी दिवस बदलून माझं एक दिवस कसं तरी. तर बोल मला काही समजना गेले, मन भरून यायला लागले. तर पण मनापासून धन्यवाद करते तुम्हाला सगळ्यांना की तुमच्यामुळे माझे 10K सबस्क्राईब झाले. तर असंच सपोर्ट असू द्या तुमच्या बहिणीला. आणि खरंच तुम्ही जे सपोर्ट करताय तर माझी मुलंही खुश होता येतं आणि ते नवरासुद्धा इतकं खुश व्हायला लागले तर की त्यांना असं वाटायला लागले की म्हणताना आता जे वाईट परिस्थिती आहे तुम्ही साथ देताय, की ह्या जगात सुद्धा की असे देव माणसं आहेत की त्यांना सांगायची गरज नसती, नाही का. देवानंच पाठवले तुम्हाला देवदूत बनून, असं आम्ही विचार करत आहे. आणि असा सपोर्ट असू द्या तुमचा सगळ्यांचा. तर चला बाय, आणि चांगली जयंती साजरी धमाल करा मस्तपैकी. तर चला बाय.